लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 आढावा. वार्ड क्रमांक 27 मध्ये शांततेत मतदान. बातमी नाशिक येथून. नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 वार्ड क्रमांक 27 मध्ये अंबड पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडली. 3:30 वाजेपर्यंत 40% मतदान झाले होते. काही अधिकृत उमेदवारांनी आपल्या प्रतिक्रिया रिपब्लिकन वार्ताशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. तसेच सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले आहे. उद्या कोण जिंकणार, कोण पराभूत होणार याकडे उमेदवारांसहित सर्वांचे लक्ष लागून आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. वार्ड क्रमांक 27 मध्ये सकाळपासून 7 वाजेपासून मतदारांची रेलचेल सुरू आहे. आपण पाहूयात पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये मतदार आपलं मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान करत आहे. आणि आजचं जे नगरसेवकांचं भविष्य आहे ते मतपेटीमध्ये संपन्न होत आहे. त्याच्यामुळे त्यांचा काय निर्णय होणार, काय नाही होणार, भविष्याचा काय निर्णय असणार आहे ते उद्या आपल्याला कळणार आहे. आपल्या पाठीमागे मतदारांचं जे आहे मतदारांचं काम चोख बंदोबस्तामध्ये करत आहेत. आणि पाहूयात आतमध्ये कसा मतदारांचा ओघ आहे. आपल्या पाठीमागे मतदार केंद्रामध्ये मतदारांचा ओघ आहे सुरू आहे. त्याच्यामुळे मतदारांची गर्दी राहता मतदार बूथमध्ये मतदारांचा ओघ सुरू आहे. आणि पाठीमागे आपण पाहू शकता आपल्या पाठीमागे मतदार बूथांच्या बूथवर काम चालू आहे. मतदार जे आहे आपला हक्क वाजवण्यासाठी संपूर्णपणे एकदम उत्साहामध्ये गर्दी करत आहेत. आणि पाहूयात बूथवर ज्याप्रमाणे गर्दी सुरू आहे. मतदारांचा ओघ पाहता वार्ड क्रमांक 27 मध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं भविष्य मतपेट्यामध्ये साठणार आहे. पाहूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे, मतदारांचा का उत्साह होता आज ते जाणून घेऊया. त्यांच्याकडून काय उत्साह आहे मतदारांचा उत्सव असा आहे की युवा चेहऱ्याला संधी देणार आहे मतदार, आणि आमचा पॅनल विजय होणार आहे ही आम्हाला मतदारांनी म्हणजे मतदारांच्या तर्फे दिसते बा. आम्हाला वाटतंय का आम्ही आमचा पॅनल विजय होतो. मागचे जे उमेदवार होते ज्यांनी जे काम केलेले आहे, आता तुमची काय इच्छा आहे, कसे काम देणार तुम्ही? आमची कामं आता आम्ही बोलून नाही दाखवणार, आम्ही काम करून दाखवणार जनतेला आमच्यावर विश्वास आहे. म्हणून जनता आम्हाला भरपूर मताने विजय करणार आहे. उमेदवार शोभाषण खरंच आपल्यासोबत आहे. जाणून घ्या त्यांच्या काही प्रतिक्रिया आहे. कारण मागच्या मतदानामध्ये पण त्यांनी हिस्सा घेतला होता. यावेळेस त्यांनी कशी तयारी केली आहे आणि त्यांचा उत्साह काय वाटतो? नमस्कार, मी प्रशांत खरात. माझी पत्नी आशा प्रशांत खरात प्रभाग क्रमांक 27 मधून येथे लढत आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आणि लोक स्वतःहून फोन करून सांगत आहे की आम्ही भरभरून आशा प्रशांत खरात यांना प्रचंड मताने विजयी करणार. आणि सकाळपासून आज तुम्ही बघत असाल की 35% वरती मतदान झालेलं आहे. आणि चांगला प्रतिसाद लोकांना मिळत आहे. मराठवाड्यातून दुसऱ्यांदा आपण मतदान लढवत आहात. तर मराठवाड्यातून येऊन इथं जर मतदान करता येतं तुम्ही, तुमचं काय भविष्य आणि काय सांगणार तुम्ही श्रमवस्तीतून आहात, झोपडपट्टीमधून आहात. आपला जो भाग आहे तो पूर्ण कामगार वस्ती वसाहत आहे. मोठ्या प्रमाणात तिथे अडचणी आहेत. आणि आमचे जे घरकुल आहे ते पूर्ण समस्यांचा डोंगर आहे. ते सुधारण्यासाठी सामान्य अवस्थेतला माणूसच तिथले कामं करू शकतो. कारण की आतापर्यंत जेवढेही नगरसेवक झाले 30-35 वर्षापर्यंत एकानेही आमच्या वस्तीचे समस्या सोडवल्या नाहीत, अडचणी सोडवल्या नाहीत. त्यामुळं ह्या भागात नगरसेवकाची खूप गरज आहे असं लोकांना जाणीव आहे. त्यामुळे मागच्याही पंचवार्षिकला आम्ही मोठ्या प्रमाणात मतदान मिळालं होतं. आणि ह्यावर्षीच विजय नक्की मिळेल असे आम्हाला आशा आहे. धन्यवाद. इथंही आम्ही सांगतो चालू करा. नाही ते पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये मतदान होत आहे. आणि आपण पाहू शकता एखादा थंड प्रतिक्रिया चालू आहे. काही गोंधळ न करता शांतपणे आपले मतदार हक्क बजावत आहेत. आपण पाहू शकता पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये मतदान होत आहे. आपल्यासोबत नगरसेवक राकेश गुंजेपणे माजी नगरसेवक होते, सध्या तरी ते आहेत. आणि त्यांच्या नगरसेवक राकेश गुंजे आहेत, त्यांच्या पत्नी इच्छुक होत्या आणि त्यांचं भविष्यसुद्धा मतपेटीमध्ये आहे. जाणून घ्या मतदारांचा काय कसा उत्साह आहे त्यांच्याकडून जाऊन आतापर्यंत जी झालेली टक्केवारी आहे ती 17 ते 18% मतदान झालेलं आहे. पहिल्यांदा कसा घडतं इतका उत्साह आहे. सगळ्या ठिकाणी तुम्ही बघत असाल जे सगळ्या बूथवरती ज्या खोल्या आहेत त्या सगळ्या लाईनीत मतदार किती सकाळी उठून आणि नंबरला उभे राहून आणि मतदान एकदम उत्साहाने करत आहे. कारण का त्यांना शांतता हवी आहे, त्यांना कुठली दहशत नको आहे. म्हणून त्या हिशोबाने त्यांचा हक्क बजावण्यासाठी आज ते त्या मतदान पेटीतून ते तुम्हाला दिसेलच. लवकरात लवकर तुम्हाला याचा निकाल लागेल.
काही मतदारांचं म्हणणं होतं का मागच्या वेळेस काही कामं नव्हती, यावेळेस तुमची काय लक्ष राहणार आहे, कसे दूरदूरचे राहणार? मागच्या वेळेस केलेले कामं आणि जे कामं आज एवढे ठोक आहे तुमच्यासमोर सांगतो. मी ज्या महापालिकेची शाळेत शिकलो, तुमच्यासमोर जी इमारत दिसती आणि मी ज्या शाळेत शिकलो ती समोरची 2 खोल्या बघा आणि तुमच्यासमोर दाखवतो ही 3 मजली इमारत उभी केली या प्रतिनिधींनीच केली. हे कामं झालेले आहे, काँक्रीटचे रस्ते झालेले आहे, दलित वस्तीचा निधी आणलेला आहे, समाज मंदिर असेल, बाबासाहेबांचा पुतळा असेल, शक्तिभक्ती पुतळा असेल, अशी किती कामं तुम्हाला सांगू. दत्तनगरला सर्वात मोठी ड्रेनेजची समस्या होती का नाही? आज ड्रेनेजची समस्या आहे का तुम्ही सांगा, आहे का? नाही. रस्ते झाले, ड्रेनेज झाले, लाईट, पाणी, सगळ्या 100 कोटी प्लस आपण कामं केली आहे. गेल्या 4 वर्षात जे इलेक्शन रखडले होते त्या काळातही आपण आमदार निधी उपलब्ध करून त्यांच्या मागे पाठपुरावा करून आपण ज्या काय वस्त्यांमध्ये कामं राहिलेले होते उर्वरित ते कामं आपण आमदार निधीतून पाठपुरावा करून ते केलेले आहे आणि जनता ही समाधानी आहे आपल्या कामात. ओके. नमस्कार, रिपब्लिकमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत रामदास तात्या राहतील आहेत. अंबडमध्ये वार्ड क्रमांक 27मध्ये येथे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांचं भविष्यसुद्धा पेटीमध्ये बंदिस्त आहे, अधिकृत उमेदवार आहे आणि त्यांचं भविष्यसुद्धा पेटीमध्ये स्थायिक झालेलं आहे. आता जाणून घ्या त्यांच्या काय सुविधा कमी होत्या. मागच्या वेळेससुद्धा ते रिंगणात होते, यावेळेसुद्धा आहेत. उमेदवारांचा घोष आणि कसा प्रतिसाद त्यांना भेटलेला आपण त्यांच्या तोंडून ऐकू. मागील काळाचा जर आपण तो विषय घेतला मागच्या पंचवार्षिकमध्ये आणि आतामध्ये फार बदल झाला. गेल्या 8 वर्षामध्ये आपल्याकडे बघितलं असेल कुठल्याही प्रकारचा 5 वर्षे आपल्याकडे सत्ता होती, 3 वर्षानंतर प्रशासन लागलं, 3 वर्षानंतर प्रशासकीय काळात इतकंही काम झालं नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या आपल्या नाशिक शहरामध्ये जो विकास झाला तो आतापर्यंत कोणीही केला नाही. पण इथून पुढेही देखील भारतीय जनता पार्टी जो विकास करेल तो कोणीच करणार नाही. कारण मला असं वाटतं की माझा जन्मच आंबडगावचा झालेला आहे आणि आंबडगावचा जो विकास झाला आहे ना तो फक्त भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. अनेक पक्ष येतात, अनेक पक्ष जातात, इलेक्शन येत राहतं, जात राहतं, परंतु पक्षाच्या माध्यमातून राज्यात पण सरकार BJPचं आहे आणि केंद्रात पण BJPचं आहे. म्हणून मी जनतेला कळकळीची विनंती करतो की BJPला मतदान करून भरघोस मतांनी विजय करावा. आणि जनतेचं जे ध्येय आहे ते असं आहे का सखोल असं हे बघा. आता भयभीत महाराष्ट्र इथं गुंडागर्दी राज आहे ते आपल्याला संपवायचं आहे. खरं तर आमच्या दत्तनगर परिसरामध्ये अनेक समस्या असेल, त्या समस्या दूर करण्याचा माझा दृष्टिकोन असेल. या ठिकाणी शाळाच्या इथं प्राथमिक शाळा असेल, त्या ठिकाणी कॉलेजच्या माध्यमातून आज सुंदर असं महापालिकेचे कॉलेज झालं पाहिजे, समोरच असं एक मार्केट झालं पाहिजे, सुंदर असं हॉस्पिटल झालं पाहिजे. इतकं सुंदर असं आम्ही काम करणार आहोत. हेच विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे इलेक्शन लढत आहोत. ॲडव्होकेट आपल्यासोबत अलकाताई आहे. काय सांगणार प्रतिक्रिया आजच्या वोटिंगच्या काय प्रतिक्रिया मतदान? नमस्कार. काय होतं आहे की जो मतदार राजा आहे तो जागरूक झाला पाहिजे. फक्त दिखावा चाललेला आहे, पैशाचं सर्रास वाटप होतं आहे आणि सर्रासपणे आचारसंहितेचा भंग केला जातो आहे. तर पोलीस यंत्रणेने काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे, ते त्यांचं काम करतायत. पण जे नागरिक आहेत ते जागरूक झाले पाहिजे आणि जो खरोखर काम करणारा माणूस आहे त्याला निवडून द्या, त्याला संधी द्या, एवढीच माझी विनंती. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.